आता सावधान मध्ये राहायचं थोडा वेळ, बारीक ऐकामध्ये त्याला मजा लागली. 6 शब्द आपण काढूनच टाकू. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको, स्वर्ग नको, नरक नको, वैकुंठ नको, फक्त संत सहवास. आता देवी राहिली तेवढी सांगून टाकतो. पहिला मला तुम्ही गुरुवार केला, गुरुवार आपण देवी, आणि तुम्हाला देवी प्रसन्न झाली. प्रसन्न आता बोला, आता इंद्रिकर नाही बोला बरं का तुमच्याशी. देवी बोलती, देवी बोल, भक्ती बाई बोल, बोल भक्ती बाई बोल. तुला 4 गुरुवार पैकी एकाही गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली नाही. तू खरी पतिव्रता आहे. फक्त तुम्ही मला 3 शब्द सांगा. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं, का वैकुंठाला जायचं? पटकन सांगा. मी 10 मिनिटात तुम्हाला निवडून घालणार. इथले इथं लगेच. आपल्याला काय माणसं गोळा करायची गरज नाही. ती माणसं आता ऐका. स्वर्गाला जायला पुण्य लागतं. म्हणजे एक नवऱ्या देवामध्ये शब्द इतका सुंदर आहे माऊलीचा. पापात मग पापा नरकात जायचे परी बावीचे शुद्ध पुण्य. हे पुण्य आपण पुण्य करीत नाही, संपला विषय. ना वैकुंठाला जायला तप करावं लागतं, आपल्या जन तप होत नाही. आणि नरकाला जायला पाप करावं लागतं, आपण पाप करीत नाही. आपण तुळशीला पाणी घालतोय. माझं खरं सांगा, तुम्ही स्वर्गालाही जाऊ नका, नरकालाही जाऊ नका, वैकुंठालाही जाऊ नका. सरळ सांगा, घरात नीट राहा आणि घरातली माणसं माणसात ठेवा. घरात भांडण लावू नका, नाही तर काहीच नाही. नवरा बायको दोघच घरात. बायकोने केस मोकळे सोडले, आलं ना बायकोच्या हातात. आणि बायको लागली घुमायला. बायको नवऱ्यालाच म्हणायची, बोल बालका बोल. बालक असाच एकटाच आठवला मला. बालक एकटाच आठवला. बालक थरथरा व्हायचा. 3 तांबे पाणी त्याला बालक. निमा पाणी परत बाहेर आला. बोल बालका बोल. बालक बायकोलाच म्हणायचा, वरी भगवा झाला ना. आत्मज्ञानाने चोखली. 1350 नंबरच्या ओळीत उत्तर आपण पाहत नाही. एक वाक्य समजा, या विश्वात ज्ञानेश्वरी, हरिपाठ आणि काकडा या 3 गोष्टी ज्याने केल्या त्याला काहीच करायची गरज नाही. त्याला काय गरज नाही. आता हे पोर हरिपाठ करतात, हा का हरिपाठ आहे? पण खोदाला पीठ लावायला पोत ज्ञान देवाप्रमाणे असा पिसाळ्यावाने हरिपाठ पिसाळ महाराज. हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणून आहे, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणून आहे, आणि 27 अभंग कधी गाण्याच्या चालीवर म्हणून आहे. 27 अभंग नाही, ते संप्रदायाचा आत्मा आहे. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आपण हरिपाठाचा पार खेळ करून टाकला. खेळ लागल त्यानं कुणीकडे भरवायचा हरिपाठ. ते काकड्याचा तर असा तमाशा झालाय. पार्टी काकडा करतात म्हातारी माणसं. काकडा नाही, हाता पाया. हा म्हातारा त्याच्यावर कुदतो, तो म्हातारा त्याच्यावर कुदतो. हा म्हणतो डाळ हानी, तो म्हणतो हिना हानी. मुकाच वगैरे हाणतो, बाईला पाहत राहतो. काय महाराज इकडचं वाक्य. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून असा माणूस तयार त्याला मला शिवी देत नाही. माझे 2च गुन्हे, मी फक्त खरं बोलतो, आणि दुसरा गुन्हा मी बोललो ते नेमकं घालतो आणि माझ्या बोकाटी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि महाकार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एकच समजा, हरिपाठ आणि काकडा हा जिवंत मोक्ष आहे. जीव काहीच काय हे आलंबी ते 15 महिन्याची वारी काय करतात.
महिन्याला आळंदी पंढरपूरला जाणारे वारीकरी काय करतात? शुद्ध वद्य अखंड भजन. आपण सत्याला मागणं करतोय. अरे ज्ञानेश्वरी पारायण करणारे तर असे नमुने पारायण करतात म्हणजे नाश्ता करतात आणि कढीपत्ता पोह्यातला काढतात आणि ज्ञानेश्वरी होत्या आणि मग मी म्हणतात की मग म्हणा तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. एवढं अवघड आहे मला. मी बोलतो बसतो शिव्या खात पाया पण सांगतो काकडा आणि हरिपाठ हा जिवंतच मोक्ष आहे. त्याला काहीच करायचं नाही. आणि हे मी बोलत नाही. माधवीय चंद्र शाना तुझा नेमका काकड्यातलाय मालिक्यातलाय पाया पडतो काकडा शिका. ऐका देवाला 2 मुली आहेत. बरोबर सर्वात देवाला 2 मुली आहेत. किती पटकन बोला. देव 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. भोपाळी त्या शब्द आपण जनरली बुद्धी वापरतो आणि या शरीररूपी गावात बुद्धिरूपी जन्मी मुलगी जन्माला आली. तिचं लग्न करायचं ठरलं. पूर्वी मुलीनं असा नियम होता. पोरींनी काय का पूर्वी असा नियम होता मुलीचं लग्न बाप जपायचा असा नियम होता पूर्वी. आणि बाप ज्या मुलाला मुलगी देईल त्या मुलाबरोबर मुलीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंग आपण जावई लोकांनी घ्यायचे. त्याची आपला जावई व्हायची लायकी नाही. पण आता काही इलाज नाही. एवढंच हे म्हणते इलाज नाही. आमचे दिवस बोगस गेले रे. आणि त्या मुलीला नवरा केलाय काम नीट आहे का? काम नीट आहे का? आतून निर्मळ होण्यासाठी काकड आहे. पहिला मुलगा आहे नवरा आहे काम काम आणि कामाच्या बाबतीत तू दुसऱ्या त्यात असं म्हणताय हे इंद्रिय जे म्हणते तेच पुरुष करते. तरले न धरती विशेष काम नावाचा नवरा आहे. तिला वासना नावाची सासू आहे आणि वासना नावाच्या सासूला दंभ नावाचा नवरा आहे. सासरा आहे. माझा पटकन नवरी कोण आहे? गेलं मोहम्मद. बुद्धी नवरा काम सासू वासना सासरा दंभ आणि दंभ सासऱ्याला 4 मुली आहेत. नंदा काम नंदा आशा इच्छा कृष्णा आणि कल्पना आणि 6 दीर. हे सगळे जण याच्यात राहतात. आणि तो बाप नाही राहिला याच्यात काय करावं लागेल? गणपती जयंतीला काम नावाचा नवरा भस्मात गुतवा. काम नावाचा नवरा भस्मे काम नावाचा नवरा भस्मात गुतवा. वास नीट ऐका. काम नावाचा नवरा भस्मात गुतवा. वासना नावाची सासू नामात तल्लीन करा. दंभ नावाचा सासरा या गावातून हुसकून द्या आणि त्या 4 नंदांचे लग्न करा आणि 6 दीर वायदे काढून द्या. तुम्ही एकटे शिल्लक राहिले का सरपंचाची किंमत गावात आहे. मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे. पंतप्रधानाची किंमत देशात आहे. विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात. कधी ध्यानात ठेवा विद्वानाची किंमत कधीच होत नाही. फक्त शाळेत बरोबर साधा आणि उत्तर द्या. सूर्याचा प्रकाश दिवसा का रात्री? दिवसा. चंद्राचा प्रकाश रात्री का दिवसा? बरं चंद्राचा प्रकाश मर्यादित का अमर्यादित? मर्यादित. करेक्ट. रात्री आहे दिवसा नाही. सूर्याचा प्रकाश मर्यादित का अमर्यादित? अरे मर्यादित. अमर्यादित. रात्री आहे दिवसा नाही. शाळेतले जाणारे बोल बल्ब पाहिला तुम्ही? बल्बवर 7W लिहिलेलं असते. 7W. त्या डब्ल्यूचा अर्थ काय आहे? रॉंग. व्होल्टेज नाही. व्होल्टेजला V आहे. मी W म्हणतोय. करेक्ट.
वॅट. आणि वॅट इज ए मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते विद्युत मोजण्याचं एकच आहे. मग बल्बाचा प्रकाश मर्यादित आहे, सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे, चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे. पण आत्मज्ञान जर आलं तर तुझ्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे, हजारो सूर्य जरी एकत्र आले त्याहीपेक्षा ज्ञानाचा प्रकाश आत्मलाभासारखे गोमटे काही सदस्य म्हणून ज्ञानोबाचे शब्द रोज दिवसातून 3 या सगळी म्हणायचा. आपुली, आपण, कला, सर्व पनीर वगैरे ध्यानात ठेवा. तुम्हाला समाजात किंमत आहे. तुमचे हात चांगले ठेवा. हात संपले तुमचा कार्यक्रम संपला. गायकाचा घसा चांगला आहे तो तुमचा फोटो काढतो, सेल्फी काढतो, स्टेटसला झुटीन, इंस्टाग्रामला झुटीन, पहार नको ती जग मारतीन. आवाज कसला तुमचा विषय. इंग्रजीचं वाक्य ऐकायचं. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुम्हाला शेवटपर्यंत फक्त ज्ञानच टाळू शकतं, बाकी कोणीच टाळू शकत. दिशा 10वीला कोण आहे तुमच्या 10वीला? 10वीवाले बोट वर करा बरं. 10वीवाले हा एक. तू 10वीला ना? सांगू नका बाकीचे, त्याला बोलू द्या. सीबीला आहे का मराठीला आहे? हा तो सांगा ना, तुला काय करायचं? सीबीला आहे का मराठीला आहे? मराठी. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. हे नाव काय आहे? केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. सांगू नको. मग मला सांग, आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना टिंबटिंब म्हणतात. 10वीचे पोरं आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना टिंबटिंब म्हणतात. कान आणि आडव्या रेषेंना आवर्तने म्हणतात. मग एक नियम सांगा पोरीनो, इकडे पोरं बोलला का आता. 8 मंत्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता. पहिल्या मंत्रव्याचे गुणधर्म 8व्या मंत्रव्यासारखेच असतात. हा नियम कोणाचा आहे? न्यूलँडचा अष्टकाचा नियम येतो. मग 3 मंत्रव्य चढत्या अनुक्रमाने असला मांडले असता. मधल्या मंत्रव्याचा अनुवाद सुवानांक हा कडेच्या 2 मंत्रव्यांच्या सरासरी असतो. हा नियम कोणाचा आहे? डोबे रायनाचा. मग मंत्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अनुवांकाचे फल आहे. हा नियम कोणाचा आहे? दीर्घ आवर्त सारणीचा. आवर्त सारण्या 2 आहेत तिसऱ्या प्रकरणात. दीर्घ आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी. चौथ्या प्रकरणातलं पहिलंच वाक्य आहे, चुंबकत्वाचा शोध मी लावला. 4थं प्रकरण आहे चुंबकत्व.
पहिलं प्रकरण आहे केबलचे नियम, दुसरं प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया, तिसरं प्रकरण आहे मूलद्रव्याचे वर्गीकरण, चौथं प्रकरण आहे चुंबकत्व, पाचवं प्रकरण आहे पाण्याचे असंगत आचरण, सहावं प्रकरण आहे उष्णता. नाही वोरस्टेड शास्त्रज्ञाने चुंबकत्वाचा शोध लावला. मग मला एक सांगा सगळी पुढं दिशा किती? चार. काय तुम्हाला वाटत तसं मला? दिशा 10 आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, अप्पर आणि डाऊन. मग जर ज्ञान कमवलं तर उचलल्या तस दिशा. तस दिशा म्हणजे 10च्या 10 दिशांना मुख्य सांगा. जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत हे जग आहे. जग आहे तेव्हा ज्ञानेश्वरी असं नाही. ज्ञानेश्वरी आहे तेव्हा जे झाली गणपती बाप्पाची कृपा. येळवंडे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला. पहिलं ध्यानात ठेवा, येळवंडे परिवार अख्खा गणपती बाप्पा तुम्हाला कधीच काही कमी ठेवणार नाही आणि कमी राहणार नाही. काही काळजी करायची तुम्ही काम नाही. कारण देव देताने दरभर एवढ्या लोकांसाठी कीर्तन आहे. म्हणून येळवंडे परिवाराने गायक वादक सगळ्या मंडळींना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.